तरी दुसरा येईल हे जरी नाही का Yeah.
बोली बोली आणि मलाही जरा आपल्या सगळ्यांचंच प्रतिनिधित्व म्हणून अयोध्येला आमच्या मुक्ताबाई संस्थांच्या वतीनं अयोध्येला हजर राहायचंय. माझा आता प्लेन आहे त्याच्यामुळे प्रणाम करून इथून निघणार आहे. कीर्तन झालं की मी निघून जाईल. गणेश भजनी मंडळाला मनापासून धन्यवाद देतो. जी जी मंडळी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता प्रयत्न करते त्यांना मनापासून प्रणाम. एकदा पंढरीचा विठोराया या दुबईत नांदवण्याचा प्रयत्न ज्या दुबईच्या विठो काकांनी केला त्या विठोबा काकांकरता जोरदार टाळी महाराष्ट्र मंडळ सगळेच सहकारी सगळ्यांना धन्यवाद आहे. माझ्या सगळ्या सौंदर्यांना माझ्या मित्रांना आवाजाचे जादूगार माझे युवक मित्र आदरणीय हरिभक्तपरायण पुरुषोत्तमजी महाराज पाटील मोठ्या अंतःकरणानं महाराजांचे श्रवण आपल्याला कीर्तन करायचंय. त्यांचा मृदंगी आपण आता ऐकला. त्यांचं आता कीर्तन होणार आहे. माझे दुसरे जीवलग मित्र आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्राचं वैभव असलेली सगळी मंडळी मिलियनमध्ये व्ह्यूज असलेली हा सगळा परिवार आहे. आदरणीय ज्ञानेश्वर महाराज पठाडे त्यांचं नुकतंच माझं झालं की त्यांचं कीर्तन आपल्याला सगळ्यांना श्रवण करायला मिळणार आहे. त्यांच्यानंतर हरिभक्तपरायण श्रद्धेय सोपान महाराज शास्त्री यांचं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. माझे अत्यंत जीवाचे मित्र आहे. मराठवाड्यामधून महाराजांचा प्रांत आहे आणि खूप मोठं जीवनातलं त्यांच्या कार्य आहे. आणि या सगळ्यांना एका प्रेमाच्या गाठीमध्ये बांधणारा ज्यांच्या हातात आपल्याला मोबाईल दिसतोय ना आमच्या फार जीवातला कावळ्यातला माणूस आहे. जिव्हाळ्याचा माणूस आहे. जिव्हाळा समूहाचे ते मालक आहे संचालक आहे. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अत्यंत कमी वयामध्ये या अमोल नावाच्या मुलाने प्रचंड क्रांती केली. म्हणजे आवी काकांचे ते जावई आहे. विशेष म्हणजे दुबई त्यांची सासरवाडी आणि आनंद वाटला. त्यांच्या सगळ्यांच्याच माध्यमातून तुम्हाला सगळ्यांच्याच चरणी प्रणाम करतो. सभेला विराम देतो. आता म्हटलेली प्रकरणं आता ऐकलेली कीर्तनं एवढ्यावरती समाधान राहू नका. जिव्हाळा चॅनल सबस्क्राईब करा. त्याचे सदस्य बना. दररोज महाराष्ट्रात होणारी कीर्तन आपण श्रवण करा. दररोज भजन ऐकायचं. हात टमान समोरून आले दररोज एकदम स्वच्छंदी जीवन जगायचं. तिकडे जायचं नाही. जोंबराबर घेऊन शराब त्याच्याबरोबर आपली तसं नाही. एकदम आपल्या आनंदात तिकडे नाचणारे खूप दिसतात आपल्याला या ऐकलं तरच आपलं भलं होईल. अन्यथा आपला उद्धार होणं मोठं कठीण आहे. आपण उद्धारापर्यंत जाऊ या अपेक्षा घेऊन पुढे चालूया. म्हणा सगळ्यांनी विडोबार कुमारी हे जय विडोबार कुमारी इंद्रायणिका जलबी बोले श्री मुक्तारी ज्ञानेश्वर महावीर